नमस्कार, मी तनुजा महाजन. अर्बन अरण्यकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जर तुम्हाला असं सांगितलं की एक रोप लावायची एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये एकदा रोप लावलं की महिनोन-महिने त्याला खत देण्याची गरज पडत नाही, तर तुमचा विश्वास बसेल? वेल, अशी एक पद्धत आहे जिचं नाव आहे ओन ग्रोन मेथड. आज आपण ओन ग्रोन मेथड याबद्दल बोलणार आहोत. काय आहे ओन ग्रोन मेथड? तर ओन ग्रोन मेथड म्हणजे निसर्गाला जास्तीत जास्त रेप्लिकेट करण्याची एक पद्धत. आपण जंगलांचं उदाहरण घेऊया. जंगलांमध्ये काय होतं? झाडं बहरतात. वर्षातनं एक सीझन फक्त त्यांना पावसाचा मिळतो, त्यावर ते वर्षभर तग धरतात. त्यांना खत पाणी घालणारं कोणी नसतं, प्रूनिंग करणारं कोणी नसतं. तरीसुद्धा ती जंगलातली झाडं खूप छान वाढतात, बहरतात, त्यांना फुलं येतात, फळं येतात. मग असं काय स्पेशल तिकडे होतं जे आपल्या कुंड्यातल्या झाडांमध्ये होत नाही? तर घटक भरपूर आहेत, पण त्यातला अगदी महत्त्वाचा एक घटक जो आहे तो म्हणजे जंगलातली टॉप सॉईल. आता सॉईल आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की सॉईलचे खूप लेयर्स असतात. त्यातला जो वरचा लेयर आहे, जो सुपीक थर आहे, त्याला टॉप सॉईल म्हणतात. जंगलातली ही जी टॉप सॉईल असते ही अतिशय सुपीक आणि जिवंत अशी माती असते. आणि कशामुळे ती इतकी सुपीक होते? तर सतत म्हणजे वर्षातनं 2 वेळा होणारी पानगळ, त्यानंतर जनावरांचे अवशेष, वनस्पतींचे अवशेष आणि ह्या सगळ्याचं विघटन करणारे असंख्य जीवाणू, अनेक प्रकारची गांडूळं, बॅक्टेरिया, बुरशी, फंगस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सगळे कामाला लागून तिथे एक अतिशय रिच, अतिशय सुपीक अशी इकोसिस्टम तयार होत असते. आणि त्यामुळेच जंगलातली झाडं अतिशय सुदृढ असतात, रोगराई फार कमी पडते. त्या उलट आपल्या घरातली झाडं, आपण त्यांची इतकी काळजी करतो, अगदी एखादं पान जरी पिवळं पडलं तरी आपण बाजाराकडे धाव घेतो, महागडी खतं विकत आणतो, ती घालतो, पण तरीही आपल्या मनासारखं काही होत नाही. तर ही जी नॅचरल, नैसर्गिक जंगलातली इकोसिस्टम जर आपण आपल्या कुंड्यांमध्ये आणू शकलो तर काय होईल? तर खत वारंवार जे आपल्याला द्यायला लागतं त्याचं प्रमाण कमी होईल. तर ही अशी ओन ग्रोन मेथड जी आहे ही मी स्वतः साधारण 1-1.5 वर्षापूर्वी याबद्दल शिकले आणि त्यानंतर साधारण 1.25 ते 1 वर्षापासनं मी याचा प्रयोग करते आहे काही भाजीपाल्यांवर, काही फुलझाडांवर आणि मला अतिशय चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. याचा एक ह्याच्याबद्दलची एक गोष्ट जी मला सगळ्यात आवडते ती म्हणजे एकदा आपल्याला कळलं की या मेथडमध्ये, या पद्धतीमध्ये खूप दिवस किंवा महिनोन-महिने किंवा सतत वारंवार खत घालायची गरज पडत नाही, की आपणही त्या झाडाला डिस्टर्ब करत नाही आणि त्यामुळेच ते झाड खूप चांगल्या रीतीने वाढतं, कारण त्याला स्वतःची इकोसिस्टम व्यवस्थित डेव्हलप करता येते. कुणीतरी आपल्याला सांगतं की दर 15 दिवसांनी हे खत द्या, दर 20 दिवसांनी हा स्प्रे मारा आणि मग आपण काय करतो की आपण आपल्या सोयीनुसार एक घड्याळ सेट करतो आणि त्याप्रमाणे आपण खतं देत राहतो आणि यामध्ये ते झाड जे एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करतं आहे, परिस्थितीशी जुळवून घेऊन वाढण्याचा प्रयत्न करतं आहे, त्याच्या घड्याळामध्ये आपण डिस्टर्ब करतो. ओन ग्रोन पद्धतीचे 2 महत्त्वाचे भाग किंवा 2 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पहिला भाग ज्याच्यामध्ये आपण पॉटिंग मिक्स तयार करतो आणि याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ घेतो. तर हे सगळे जे पदार्थ घेतो ते निसर्गामध्ये नॅचरली अवेलेबल असणारे, आपल्या आजूबाजूच्या परिसरात मिळणारे असेच पदार्थ किंवा अशाच गोष्टी आपण घेतो. विकतच्या खूप कमीत कमी विकतच्या गोष्टी घेतो, म्हणजे जवळजवळ नाहीच. आपल्या आजूबाजूला निसर्गाने जे काही आपल्याला रिसोर्सेस म्हणून दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये घेतो. आणि दुसरा भाग ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली कुंडी भरतो, कुंडी, कंटेनर, ग्रोबॅग जे काही तुम्ही घेणार असाल तर ते ज्या पद्धतीने भरतो, जे लेयर्स किंवा जे थर आपण देतो, हा दुसरा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. आणि हे दोन्ही भाग मिळून एक परिपूर्ण अशी इकोसिस्टम आपण आपल्या झाडाला देत असतो. तर आपण प्रात्यक्षिक बघूया ज्याच्यामध्ये मी दोन्ही भाग तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे. चला तर मग. तर आता आपण सुरू करूया पहिल्या भागात, ज्याच्यामध्ये आपण पॉटिंग मिक्स बनवणार आहोत. याच्यामध्ये एक भाग माती घेतली आहे,
जी नॉर्मल गार्डन सॉईल आहे. माती ह्यात गरजेची आहे. दुसरा भाग मी लीफ मोल्ड घेतलेला आहे. हा सुक्या पानांचा कुजवून झालेला मोल्ड आहे, खत आहे. तर कोकोपीट याच्याऐवजी तुम्ही कोकोपीट घेऊ शकता, पण मी कोकोपीट घेत नाही. जसं मी आधी सांगितलं तसं की बाजारात मिळणाऱ्या गोष्टींवर आपल्याला कमीत कमी अवलंबून राहायचं आहे. त्यामुळे जेवढी माती, एक भाग माती, एक भाग लीफ मोल्ड, त्यानंतर एक भाग हे गांडूळ खत आहे मी घरी केलेलं, आणि एक भाग, तेवढाच भाग कॉम्पोस्ट, हेही मी किचन वेस्टपासून घरी केलेलं आहे, हे मी घालते आहे. आणि ह्याचा अर्धा भाग शेणखत. शेणखत जर नसेल तर तुम्ही शेणाच्या गोवऱ्या पण घेऊ शकता, त्याची पूड करून तुम्ही घालू शकता. मी जे जे साहित्य सांगते त्यातलं जे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता, बाकीचं तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता. आता ह्याच्यात मी 2 चमचे हा अंड्याच्या टरफलांची केलेली बारीक पूड आहे ती मी घालते आहे. 1 चमचा राख आहे. ही होळीच्या वेळेला लाकडांची जी राख होती ती मला मिळाली होती, सो ती एक राख मी घालते. ह्याच्यामध्ये पोटॅशियम असतं, ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. कंपोस्ट आणि गांडूळ खतामधनं नायट्रोजन, फॉस्फरस मिळणार आहे. आणि हे घन जीवामृत आहे, हे खत नाही, हे घन जीवामृत आहे, सॉलिड स्टेटमधलं जीवामृत, ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूप असतात. तर हे मी घालते. आणि हे आपलं पॉटिंग मिक्स आहे. आता दुसरा महत्त्वाचा भाग, कुंडी कशी भरतात. तर आपण नेहमीप्रमाणे ही कुंडी घेतलेली आहे, ह्याच्या तळाशी खूप होल्स आहेत. आता हे बुजवायला आपण ह्या विटाची खापरं त्याच्यावर लावूया, कुंडीची खापरं लावूया, जेणेकरून ती छिद्र बुजली जातील आणि हवेचा संचारही कुंडीमध्ये व्यवस्थित राहील. त्यानंतर ड्रेन लेयर आपल्याला तयार करायचा आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठीचा लेयर. तर हे विटांचे तुकडे आहेत, हे मी ह्याच्यावर घालते आहे. हा ड्रेन लेयर तयार झाला. यानंतर ह्याच्यावर नारळाच्या शेंड्या किंवा आंब्याच्या पेटीत मिळणारं गवत हेही चालेल. या दोन्हीपैकी काहीही हे घालायचं आहे. आता आपण मॉइश्चर लेयर तयार करतोय. पटकन विघटन न होणारा कुठलाही पदार्थ तुम्ही ह्याच्यात घालू शकता. म्हणजे नारळाच्या शेंड्या आहेत किंवा गवत आहे आंब्याच्या पेटीतलं, किंवा हे माझ्याकडे भुईमुगाच्या शेंग्यांची टरफल आहेत, ही सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. ह्याचंही विघटन खूप उशिरा होतं. पटकन न कुजणारी अशी कुठलीही गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर हा लेयर झाला. त्यानंतर आपल्याला असं करायचं आहे की या वाळलेल्या काटक्या ज्या असतात, या आपल्याला आजूबाजूला मिळतात, त्यांचा एक लेयर आपल्याला द्यायचा आहे. या काटक्यांमध्ये भरपूर कार्बन असतं, जे झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतं. आणि या काटक्या लवकर विघटन होत नाही ह्याचं, त्यामुळे या उशिरा कुजणार आहेत. तर या अशा छोट्या मोठ्या काटक्यांचं एक लेयर द्यायचं आहे आणि हे चांगलं दाबायचं. आणि आता ह्यावर आपण पालापाचोळ्याचा लेयर देणार आहोत, सुकलेला पालापाचोळा. तर हा असा थोडा कुस्करला तर जास्त बरं.
आणि हा दाबून दाबून बसवायचा आहे. हा जर दाबून बसवला नाही तर ह्याच्यामध्ये खूप एअर पॉकेट्स तयार होतात आणि मग मुळांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि झाड मरू शकतं. तो हा जर क्रश केला असेल तर जास्त उत्तम. आणि याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे पॉटिंग मिक्स तयार केलं आहे त्याचा एक थर हे झाकून जाईल इतका थर हा असा द्यायचा. आणि हे झाल्यानंतर ही माती जी आहे ही थोडी थोडी अशी बोटांनी आत ढकलायचा प्रयत्न करायचा. ही अशी थोडी थोडी आत गेली पाहिजे. ही चांगली दाबून घ्यायची. आणि आता ह्यावर आपण कोळशाचा थर देणार आहोत. हे कोळसे आहेत, हे छोटे आहेत, तुमच्याकडे मोठे असतील तरी चालतील. आणि हे असे कडेने लावून घ्यायचे. कोळशामध्ये सुद्धा भरपूर कार्बन असतं. कोळसा लवकर विघटन होत नाही. आता होणार काय, आपल्या पॉटिंग मिक्समधले जे जे पदार्थ आपण घातलेले आहेत, गांडूळ खत आहे, कॉम्पोस्ट आहे, तर हे यापासून झाडाला आधी अन्नद्रव्य मिळणार आहेत. त्यानंतर शेणखतातनं अन्नद्रव्य मिळणार आहेत. त्यानंतर जो पालापाचोळा घातलेला आहे तो कुजणार आहे. आणि त्यानंतर मग ज्या काटक्या आहेत त्या कुजायला सुरुवात होतील. आणि मग सर्वात शेवटी जो आपण गवताचा थर दिला असेल किंवा नारळाच्या शेंड्या म्हणा किंवा शेंगांची टरफलं, तर हे असं करत करत त्या झाडाला कितीतरी दिवस हे खत मिळत राहणार आहे आणि माती तिचं खत तयार करून घेत राहणार आहे. कॉम्पोस्टमध्ये नायट्रोजन मिळणार आहे. आता यावर परत एक पॉटिंग मिक्सचा थर द्यायचा. आता याला पाणी घालायचं. हे पाणी पूर्ण खाली आलं पाहिजे. गरज असेल तर पुन्हा एकदा एक पॉटिंग मिक्सचा थर देऊया, जेणेकरून हे कोळसे झाकले जातील. आणि आता ही माती चांगली ओली झाली, पाणी खालून बाहेर आलं, की मग इथे छोटा खड्डा करून आपल्याला जे रोप लावायचं आहे, आता मी इथे वालपापडीची रोपं तयार करून ठेवली आहेत, त्यातलं एक अलगद उचलून हे असं वालपापडीचं रोप तयार केलं आहे. हे अलगद उचलून मी ठेवणार आहे फक्त. आणि अजून थोडं पॉटिंग मिक्स घालून हे कवर केलं आहे. ह्याला फार दाब देणार नाही आता, कारण ह्याची मुळं आहेत. आणि आता याच्यावरून अजून सुक्या पाचोळ्याचा एक थर हा असा देणार. तर अशा प्रकारे ही वालपापडीची कुंडी ओन ग्रोन मेथडनी भरलेली तयार झालेली आहे. मी खूप वर्षांपूर्वी एक वर्षाचा बागकामाचा कोर्स केला होता आणि त्यानंतर अतिशय उत्साहाने मी एक सुंदर कार्नेशनचं सीझनल फुलांचं एक झाड असतं ते घेऊन आले आणि अगदी डोळ्यात तेल घालून मी त्याची काळजी घेत होते. एक वर्षाचा बागकामाचा कोर्स केल्यामुळे एक ओव्हर कॉन्फिडन्स होताच की मला सगळं येतं.
त्यामुळे मी त्या झाडाची अतिशय काळजी घेत होते, त्याला हवं नको ते बघत होते. आणि त्यानंतर दुर्दैवाने मी आजारी पडले आणि मला आईकडे जायला लागलं बेड रेस्टसाठी. मला या झाडाची काळजी होतीच, कारण मला खात्री होती की माझा नवरा ह्याला पाणी द्यायलासुद्धा विसरणार आहे. पण जेव्हा मी 1 महिन्याने घरी परत आले, तेव्हा मी या झाडाची आशा सोडून दिली होती. आणि जेव्हा मी त्या झाडाकडे बघितलं, तर आश्चर्य म्हणजे ते झाड अतिशय सुंदर वाढलं होतं, बहरलं होतं, त्याला भरपूर फुलं लागली होती. म्हणजे खरं तर माझं दुर्लक्ष झाल्यामुळे त्या झाडाचा फायदा झाला होता. आणि ते झाड स्वतः ॲडजस्ट करून, ॲक्लमटाईज करून ते छान वाढलं होतं. मी माझ्या नवऱ्याला आठवण केली की 3-4 दिवसांनी तो त्याला पाणी घालायचा. त्यानंतर त्या झाडाला व्यवस्थित वेळ मिळाला होता. खत पाण्याचा मारा झाला नव्हता. असं सगळं त्या झाडाच्या मनासारखं झालं होतं. आणि त्या झाडाने मला शिकवलं की मानवी हस्तक्षेप हा किती निसर्गाचं नुकसान करू शकतो. तर मला वाटतं मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं असेल. एपिसोड आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. लोभ असावा.